शिक्षक पात्रता परीक्षा आता वर्षामधून दोनदा घेतली जाणार आहे। उमेदवारांच्या प्रमाणपत्रासाठी डीजी लॉकरची सुविधा दिली जाईल। परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्याचे देखील राज्य परीक्षा परिषदेकडून नियोजन। शेतीमध्ये एआयचा वापर केल्यामुळे पीक उत्पादन क्षमता लक्षणीय वाढेल। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य। संत्री, तूर आणि हरभरा यासारख्या पिकांमध्ये संभाव्य रोग आणि कीटकांचे व्यवस्थापन करण्यासाठी देखील एआयचा वापर करणं फायदेशीर ठरेल, गडकरींचं मत। शौर्य पाटील या विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या प्रकरणी तिसऱ्या दिवशी सुद्धा पालकांचं आंदोलन। दिल्लीमधल्या जंतर मंतर इथे पालकांकडून निदर्शनं, दोषी शिक्षकांना अटक करण्याची मागणी। फलटणमधल्या महिला डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणामधील दोन्ही संशयितांना आणखी 3 दिवसांची पोलीस कोठडी एसआयटी कडून करण्यात आली होती। कोठडी वाढवण्याची मागणी। सांगलीमधल्या वाळवा तालुक्यातल्या येडेनिपाणी फाटा इथे गोळीबार। एक जण या गोळीबारामध्ये गंभीररित्या जखमी झालाय। गोळीबाराचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। अधिकचा तपास सुरू आहे। नवले पुलावरती वाढत असलेल्या अपघाताच्या विरोधामध्ये स्थानिकांचं आंदोलन। प्रशासनाचा विरोध करत नवले पुलावरती केला दशक्रिया विधी। यावेळेला मुंडन करत प्रशासनाचा स्थानिकांनी विरोध केलाय। ड्रग्ज मुक्त नागपूरसाठी पोलिसांचं ऑपरेशन थंडर। लकडगंज पोलीस स्टेशन अंतर्गत एका औषध दुकानामधून कफ सिरपचा मोठा साठाही जप्त। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई। बीडमध्ये अजित पवार यांच्या ताफ्यामधल्या गाडीचा अपघात। दुचाकीवरील पती पत्नी गंभीररित्या जखमी झाले तर 2 मुलं देखील जखमी झाली आहेत। नाशिकच्या निफाडमधल्या रानवड गावामध्ये गेल्या 2 महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय। गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला। 25 नोव्हेंबरला अयोध्येमधल्या रामजन्मभूमी मंदिराचा ध्वजारोहणाचा समारंभ। पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित। कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।